नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिंदे. परत एकदा छावणीत आपलं स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत पिंपळे जगताप गड. मागच्या वेळेला आपण मुखई गडीतील काळभैरवनाथाचं मंदिरही बघितलं, तिथले शिलालेखही बघितले. आज आपण आलेलो आहोत पिंपळे जगताप गड. त्यातील बराचसा भाग पडलेला आहे. आजही लोक त्या गडीमध्ये राहतात. अतिशय मजबूत अशी बाहेरून गडी दिसते, तुम्ही समोर बघताच आहात ती. पण आतील भाग मात्र बराचसा ढासळलेला आहे. तुम्ही बघत असाल डाव्या बाजूला सुद्धा आहे, ते गडीमध्ये ते लोक राहतात आणि बराचसा भाग जो आहे ढासळलेला आहे. आता आपण त्या ढासळलेल्या भागावरूनच जात आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गडीमध्ये लोक राहतात हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती मेंटेन तरी आहे. हा सगळा गडीच्या आतलाच भाग आहे. म्हणजे त्या काळी किती वैभव असेल याचा तुम्ही विचार करा. आम्ही जाताना आम्हाला इथे एक छोटासा सापही दिसला होता, पण तो कुठे गेला हे पटकन आम्हाला काही कळलं. आता वरून तुम्ही हा गडीच्या आतील सगळा भाग आहे तो बघत आहात. त्या बघा समोर तिकडनं पायऱ्या सुद्धा उतरला आहे. हा सगळा हा भाग आहे. गडी खरंच खूप मोठी आहे. जगताप यांच्या वाड्यामध्ये आलेलो आहोत. हे नाथांचं क्षेत्र आहे. सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ बघताय त्यांना सांगतो, हे नाथांचं क्षेत्र आहे आणि त्याची पूजा अर्चा होते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरं कोणत्याही धर्माचं हे अवशेष नाही आहेत. हे तुम्हाला एक मंदिर आहे, आवर्जून सांगेल. याच्या बाजूला एक शेजारी मंदिर पण आहे. ते कसलं आहे? धर्मनाथांचं मंदिर आहे. त्यांचाच मी काय म्हणतोय, वाड्यातून उतरण्याचे अवशेष आहेत. त्याच्यावर तुम्ही उतरता. आता आपण गडीच्या सर्वात उंच असणाऱ्या भागात जाणार आहोत. खालती उतरणारी जिने तर तुम्ही बघतच आहात. हा बुरुज आहे. आपण खालून बुरुज बघितलंच आहे. एक आनंदाची बातमी एवढीच आहे की आजची तरुण पिढी ही त्या गडीमध्ये राहते. ही मी पहिली गडी बघितलेली आहे. येथे एक तर अवशेष नष्ट झालेत किंवा तुटलेत, असं काहीतरी प्रकार झालेला आहे. तर एक आनंदाची गोष्ट आहे. खूपच चांगलं. आम्ही इथे सुद्धा जिना होता, तो आता नाही आहे. अर्धवट जी नाही आणि मुळात म्हणजे पूर्ण एक मजला काढला. आता हा जो जवळचा त्रिकोण आणि हा त्रिकोण असं मिळून हे मोठंच्या मोठं होतं. पलीकडे इथे सगळी बैठक घेतली जायची, महसूल गोळा केल्याची वगैरे कामाची, सरकारी कामं ह्या वाड्यात चालायची इकडच्या. असा हा वाडा आज आपल्याला आतून बघायला मिळाला. बरं वाटतंय. सद्यस्थितीत इथे वरती ट्रे टाकलेले आहेत पावसाचा त्रास होऊ नये म्हणून. परत हा एक बुरुज आपण बघितलाच होता. आता आपण गडीच्या सर्वात उंच बाजूवर जाणार आहोत. गडीचा सर्वात उंच भाग आहे मंदिर. सगळं आजूबाजूचं शिलालेखावरती उल्लेख आहे 1706चा. 1706चं ते बांधकाम. अच्छा, 1706. वाड्याच्याच बाहेर हे मंदिर आहे. हा जो वाडा जो आता आपण बघितला तो, आणि तिथून आता आपण जाणार आहोत धमनाथ देवस्थान. शिलालेखामध्ये 1706 साली बांधकाम झाले.
हाही उल्लेख इथे आहे. मित्रांनो, माझी पुणे ते अहिल्यानगर, अहिल्यानगर ते पुणे ह्यातून पुण्यातून परतताना शेवटची गेलेली पिंपळे जगताप गडी आणि हे देऊळ. मी तुम्हाला प्रवासात काही मंदिरे, काही गड्या, काही बारवसे दाखवले. ह्यातील काही राहण्याची सुद्धा शक्यता आहे, तर मला ती कळवा तुम्ही, जेणेकरून मी ते पुढच्या वेळेला तो प्रवास करून त्याचे ब्लॉग्स बनवू शकेन. आता तसं म्हटलं तर निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. ज्यांना ज्यांना किल्ल्याची इतिहासाची आवड आहे त्यांना शेअर करा. आणि हो, राहुलचे मनापासून आभार, कारण हा एवढा सगळा प्रवास त्याच्यामुळेच शक्य झाला आणि त्याचासुद्धा व्लॉग आहे जे ॲडव्हेंचर्स. खूप खूप धन्यवाद.